पण माझ्या बोला आपल्या देशावर मोठे संकट आहे बघ. आपल्या देशावर नाही पण बाहेर देशात काय चाललंय? अरे त्याचा युद्ध चालू आहे पण आपला देश त्याच्यात किती भाग्यवान असतो बघ. आपला देश पूर्ण आपल्या देशामध्ये सर्व सण समारंभ एकदम आनंद उत्साहात पार पडतायत. एकदम आनंद उत्सव पार पडतायत. त्याचं सर्व स्नेह कुठे जातं? आपल्या भारताच्या सैनिकांना सैनिकांना ते सीमेवर व्यवस्थित पारा घालून डोळे ते घालून आपला पहारा देत आहेत. आपल्या देशाने गाणं बोललं पाहिजे. गाणं बोललंच पाहिजे. जय जय चालू कर. महाराष्ट्राचे गुण गाव विमानाच्या धोक्यात महाराष्ट्राचे गुण गाव विमानाच्या धोक्यात आलं होतं का? सेनापती प्रधानजी आले. ठीक आहे, आम्ही दरबारात जात आहोत. पारा कडेकोट ठेवा. ठीक आहे. जसे आपल्या सत्यपाल नगरीचे राजे सत्यपाल दरबारात येत आहेत. प्रधानजी आशीर्वाद असो. प्रधानजी आपल्या राज्यातील जनतेची काय हालचाल? महाराज, आपली जनता आनंदी आणि सुखी समाधानी आहे. ठीक आहे. सेनापती आपल्या राज्याच्या शत्रू सीमा सुरक्षित आहेत ना? महाराज, शेजारी राज्यांचे आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. तरी सुद्धा आपली सेना 40 सीमेवर सतर्क आहे. ठीक आहे. आपल्यासारखे महापराक्रमी लढावे आमच्या बुद्धी असताना कोणाची हिंमत आपल्या राज्यावर वाकड्या नजरेने पाहण्याची? परंतु आमच्या मनात एकच खंत आहे. खंत? आणि ती कोणती महाराज? आमच्याकडून त्या कोणती उणीव तर राहिली नाही ना? नाही प्रधानजी, नाही. आपल्याकडून कोणतीही उणीव राहिलेली नाही. आमचा विवास बरीच वर्ष होऊन गेली, परंतु आपल्या राज्याला अजूनही वारस लाभलेला नाही. राणी सरकारांचे पूजापाठ चालू आहेत, परंतु अजूनही काही यश मिळाले नाही. म्हणून आमचे पुत्र समान बंधू यांना युवराजपदी विराजमान करत आहोत. दादा महाराज, आपल्या वेळी मी राजमारण सोडून गेले, पण आपण आणि माझी सरकारने पुढच्या भरभराने आमचा सांभाळ केला. एवढा आम्ही कदापि विसरणार नाही. आम्ही या राजासाठी आणि आपणासाठी आमचे संपूर्ण जीवन खर्च करू. परंतु परमेश्वराच्या कृपाने आपल्या संतानावरती झाल्यास त्या संतानास राजाचा हक्क अवैध करून देऊ. कुमारादित्य, आम्ही दिलेले संस्कार तुम्ही अजिबात काय जाऊ देणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आमच्यावर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. वहिनी साहेब, तुम्ही आमच्या मातीची जागा घेऊन आम्हाला वाढवलं, कडेवर घेतलं, दूधभात भरवलं. तुम्ही आमच्या वहिनी नाही, आई आहात.
कुमारादित्य असं भावना विमोश होऊन चालणार नाही. आपण आता युवराज आहात याची आपल्याला भान असायला हवे. आता आपण मुख्य विषयावर येऊया. राजकुमाराची घोषणा करण्यात यावी. राजकुमार आदित्य यांचा जय असो. राजकुमार आदित्य यांचा जय असो. राजा हो राजा. पारवचार एवढा उशीर झाला तरी पण अजून कोण राजावर आलं नाही. अजून कोण आलं नाही. पण होते जरा माझा होते आपली. अरे काय सांगू कशा काय झालं? काय मोठी गंमत झाली बघ. काय गंमत झाली? गंमत झाली काय गंमत झाली? तर माझा पोरगा आता मोठा होता होता. होय पोरगा मोठा झाला तुझा. ती बायको मला म्हटली काय म्हटली? आता याला टाकायला पाहिजे, ते शाळेत टाकायला पाहिजे. काय असं पूर्ण बोलत जा. हा शाळेत टाकायला पाहिजे. हा कुठं म्हटलं शाळेत टाकायला पाहिजे पण त्याला युनिफॉर्म काय आणलेला नव्हता. युनिफॉर्म आणला नव्हता. युनिफॉर्म आणलेला नव्हता. मग केलं तरी काय? माझ्या बायकोनं काय केला, काय केला? माझा शर्ट हा. माझ्या पोरग्याला घातला. तुझा छोट्या पोराला घातला. माझा शर्ट माझ्या पोरग्याला घातला. मग त्याला पॅन्ट घालायची गरजच नाही. आणि गुलाबाची हील करायला गेलो तर गुलाबाच्या बीज नव्हती ती घातला. घालत कशाला? तुला तू केवढा तो पोरगा केवढा? तशी त्याला उचलली हा. आणि शाळेत नेऊन टाकली. अरे नेऊन टाकली. शाळेत नेऊन टाकली. हा. बाईने माझ्या मुलाला पहिला प्रश्न विचारली. पहिला प्रश्न काय विचारली? पहिला प्रश्न विचारली, हा. अरे बाळा हा. तुझ्या घरात सर्वात लहान व्यक्ती कोण? लहान व्यक्ती कोण? सर्वात लहान व्यक्ती कोण? पोरानं उत्तर काय दिलं? कोण एकच मिनिटात सांगतो लगेच उत्तर दिलं. काय बोलला? सर्वात लहान माझे पप्पा. काय म्हणतोस काय? सर्वात लहान माझे पप्पा. पण सर्वात लहान तू कसा झालास? तेच सांगतो काय वरून उत्तर काय दिलं. काय दिलं? हो थंडीचे दिवस चालू आहेत, हा. मला बाजूला सोडून माझे पप्पा माझ्या मम्मीच्या कुशीत जाऊन बघताय. हे देवा. तो पोराने आम्ही दिसतोय. आम्ही दुसरं काय पुढचा प्रश्न बाईने विचारली. हा. पुढचा प्रश्न विचारली, काय विचारली? समुद्राच्या मध्यभागी हा. समुद्राच्या मध्यभागी एक मोठे नारळाचं झाड लावलेलं आहे. तर त्या नारळाचे नारळ आपल्याला काढायचे आहे, तर ते कसे काढणार? बरोबर. मग पोरानं उत्तर काय दिला? कोणाला म्हटला काय म्हटला? असा उडत जाईल, हा. असा उडत जाईल हा. आणि ते नारळाचे नारळ काढून आले. बाई म्हटल्या हा. उडत जायला तुझं काय आहे? बरोबर. पोरगा काय बोलला? म्हटला उडत जाऊन माझ्या आईशी नव्हते काढला, पण समुद्राच्या मध्यभागी हा. हे समुद्रामध्ये नाव काढले तुमच्या भाषांना. तर बरोबर आहे. तर उलट्या प्रश्नाला उत्तर दिलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न बाईने विचारली. हा. शेवटचा प्रश्न बाईने विचारली, सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो? काय पोरगा काय बोलला? सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो? हा. कोणाला एक मिनिटाला सांगता लगेच उत्तर दिलं. काय बोलला? माझ्या बापाच्या दारूच्या का असा. हे देवा. तो पोरगाने हरामी आहे रे. आता म्हटलं बाई हे शेवटचं गाणं म्हण, म्हणून आपला पोरगा माझा गाणं म्हणायला लागला. गाणं की कविता म्हणायला सांगितली? कविता म्हणायला लागला. हा. मोरा रे मोरा हा. काय तुझा तोरा, वा. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, सोन्याच्या दाताला चांदीचा तुरा, बाई वाऱ्यावर या, बाई वाऱ्यावर या, बाई म्हटलं बाई त्या 10वी पर्यंत पास करून टाकू, 10वी पर्यंत पास करणार आहे. तर तुझ्या मुलं बाकीची पण बरबाद होतील. बरोबर. मॅडम तिला ठेवणार का तिने? त्यांनी ते सगळं जाऊ दे. आता महाराज येण्याची वेळ झाली आहे. 12 मिनिटं थांबवलं. अरे पण तुझ्यात मोठी गंमत झाली. काय झाली? तसाच मी ते सकाळ सकाळी येत होतो तेवढा एवढा मोठ्या बिबट्या एवढा मोठा बिबट्या? एवढा मोठ्या बिबट्या समोर आला. काय म्हणतोस काय? समोर आला. अरे मग आपण सुजुकी अशी आवाज का तो शेर तुम्ही सव्वा शेर. काय म्हणतोस काय? हा. त्याला अशी आहे का वर कशा अशी त्याची भीती धरली, त्याची शेपटी अशी धरली हा.
त्या वाघाची शिट्टी अशी धरली, शिट्टी धरलीस गोल गोल फिरवली हा. आणि अशी फेकून दिली बघ. काय म्हणतोस काय फेकून दिली. फेकून दिलीस अरे मला माहिती आहे ते काय तुला कसं काय माहिती? त्याची मलमपट्टी मीच केली का नाही आज तू कशी काय करशील? मी कशी काय करीन म्हणजे हा? अरे, मी करीन कशी काय म्हणजे काल तू जो आता बोलला हा? आता तू खोटं बोलू शकतोस हा. मी काय नाही खोटं बोलू शकत बरोबर, बोल बोल बोल. बारा देण्याची वेळ झाली बारा वेळची ठेवूया बारा वेळेची वेळ झाली, पारा व्यवस्थित ठेवा. हुशार. राजसेवक आपला पारा सांगतोय, सांगतोय. राजसेवक आम्ही विचारती करत आहोत. राजसेवक मी काय म्हणतो बाबा? माझं असं म्हण आहे की आपला पारा पाचव्या गेटवरती जाऊ द्या. का पुढच्या गेटवर काय नाही मला मी सांगितलं तर आज्ञेचं पालन करा. काय? तुमच्या आज्ञेचं पालन करतो. पण आज दिवसापासून तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे. बोला. प्रश्न असा आहे की तुमचा पोपट खोकलीस खातो काय? अरे याचा मोबाईल बोलतीस काय बंद करा. माझ्या आज्ञेचं पालन करा. पाचव्या गेटवरती जावा. तुमचा पोपट खोकलीस खातो काय? काम कोण? आणि त्या पोपटाला लाल कोट आहे काय? तुमचा पोपट खोकलीस खातो काय? आणि त्या पोपटाला लाल कोट आहे काय? काम कोण? चालत्या उपाटीला खात तुकडा बंद करा. काय म्हणतो डोबली दिली त्याला काय घालणार सांगितलेल्या आज्ञेचं पालन करा. पुढे पुढे बोलण्याचं कारण नाही. राजा सत्यपाल, राजा सत्यपाल. अरे माझं स्वप्न होतं, माझं स्वप्न होतं. स्वप्नाचं स्वप्न झालं की काय? मला काहीतरी नक्कीच करावे लागेल, पण करणार तरी काय? करणार तरी काय? आलंच लक्षात. रे राजा सत्यपाल, आता हा प्रधान उग्रसेन आहे, प्रधान उग्रसेन. माझा विश्वासू सेवक चंपक यांना मदत रे. त्याचा कारस्थान करतो रे. कोण आहे रे तिकडे? चंपक, अरे चंपक. काय झालं महाराज कसं लाग मारले चंपक, अरे माझं एक काम आहे आणि तू जर केलं तर मी तुला मालामाल करेन. मला काय भेटणार हे, पण तुला त्या कामाचे 1000 मोरा देईन. 1000. बाप रे एवढ्या मोरा हो, काम तरी काय आहे काम एकदम सोपं आणि नीट आहे, पण तेवढं सावधगिरीने करावं लागेल. लक्षात ठेव, ही आतमध्ये राजवाड्यात महाराजांची राजवस्त आहे. ती राजवस्त घे आणि तुम्ही दोघं पती पत्नी मंदिराच्या पाठीमागे पाठ पुढे बसून प्रेमाचे चाळे करत बसायचे आणि मी मंदिरातील घंटेचा इशारा दिल्यावर कोणाच्याही नजरेत न येता तिथून निष्ठून जायचे. करशील ना तेवढं माझं काम. काय एवढ्याच्या कामाच्या एवढ्या मोरा अरे, काय बोला. काय हो, हे घे. हे तुला मी आता 500 मोरा देतो आहे आणि काम झाल्यावरती 500 मोरा देईन. ठीक आहे काम कसं जक्काच करतो बघा ठीक आहे, चल तर मग. येतो तर
मागं बदली झाला वाटतं. महाराज त्यांनी प्रणाम असतो. आशीर्वाद असो. प्रणाम दादा महाराज. आशीर्वाद असो. राणी सरकार आपण पूजेच्या तयारीने आलेले दिसत आहे. हो महाराज, पूजेला तर जायचंच आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आनंदाची बातमी. आणि ती कोणती राणी सरकार? महाराज, आपण पिता होणार आहात असे आपल्या राजवैद्याने सांगितले आहे. वा, फारच आनंदाची बातमी आहे. प्रधानजी, आपल्या राज्यातील जनतेला आनंदोत्सव साजरा करण्यास सांगा. आपल्या राजकोषातून धनधान्याचे वाटप करा. महाराज, या आनंद सोहळ्यात आपल्या गाफीलपणाचा परकीय सत्तांनी लाभ घेऊ नये म्हणून आम्हाला सीमारक्षणासाठी जाण्याची परवानगी द्यावी. ठीक आहे सेनापती, आपल्या निष्ठेची आम्हास कदर आहे. आपण यावे. प्रणाम महाराज. आशीर्वाद असो. राणी सरकार आपण पूजेची तयारी करा. राजकुमार आदित्य राणी सरकारासोबत तुम्ही त्याच्या रक्षणासाठी जा. जशी आज्ञा दादा महाराज. येतो महाराज आम्ही. ठीक आहे, घ्या आपण. प्रधानजी, आपण या राज्यातील जनतेचे क्षेमकुशल पाहण्याकरता राज्यातून फेरफटका मारूया. आपण अगदी आमच्या मनातला विचार केला. चला तर मग वेळ कशाला, चला असंच जाऊया. ठीक आहे, चला तर. पूजेला येणार आहे. तू तरी येणार आहे, बरोबर आहे. आता गाणं आपलं पगार पाणी वाढणारच आहे. पाणी वाढणारच आहे. वाढू दे, वाढू दे. महाराज त्यांची तुझी काळजी करा, निघून गेले. बरोबर. आपण पण आता जाऊन पेढा आपण पण बनवूया. जाऊया पेढे पेढे वापरूया. प्रधानजी, आपल्या राज्यातील जनतेचे क्षेमकुशल पाहून मन किती प्रसन्न झालं आहे. महाराज, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. या जनता जनार्दनचे आपल्यावरती असलेले निःशुल्क प्रेम. महाराज, आता या नगरीत फेरफटका मारून झाला आहे. आपण या मंदिराच्या वाटेवरती जाऊ. या मंदिराचं देवदर्शन घेऊन आपण त्वरित राजवाड्याकडे प्रस्थान करायला हवे. ठीक आहे, चला तर दर्शन घेऊया. चला तर. प्रधानजी, प्रधानजी, काय पाहत आहात तिकडे? महाराज, प्रधानजी, महाराज, काहीच नाही. आम्ही हे निसर्गरम्य सौंदर्य आमच्या डोळ्याने नाळत होतो. प्रधानजी, पण कोण आहे ते या अशा पवित्र स्थळी असे अभद्र प्रकार करताना त्याला लाज कशी वाटत नाही? आणि राजकोषामध्ये कोण आहेत ते? पण राणी सरकार आणि राजकुमार याच्यासारखे दिसत आहेत. महाराज, तेच आहे. पण आपणास कसे सांगावे? काय? या संभ्रमणात होतो आम्ही. काय राजकुमार राणी सरकार असं जाऊन त्यांचं धड नाही शिरावं नाही महाराज, नाही. आता उतावळापणा करू नका. नाहीतर हे जनता जनार्दनवरचे असलेले आपले निष्ठुर प्रेम नाहीसे होईल. आपण याचा न्याय निवाडा राज दरबारामध्ये व्हावा. चला, आपण राजवाड्याकडे निघूया. ठीक आहे, चला.
बायको मानव देणार पाय आज राजा येणार आहे बायको मानव देणार पाय राजा येणार आहे बायको मानव देणार पाय आज राजा येणार आहे बायको मानव देणार पाय मायाची आहे थोडी गज मायाची आहे आपण येऊया थोडी काय सांगू मोठी गंमत झाली. काय झाले अरे दोन मुलं असताना तिसऱ्याची गडबड दोन मुलं असताना तिसऱ्याची गडबड तिसऱ्याची गडबड बायको माझी फोटोशी ऐको कुठेशी बायको फोटोशी तरी मी त्या ड्युटीवर आलो आणि साहेबांच्या रजामधून मी परत गेलो काय म्हणतो काय म्हणून काय लोक घरी गेला लवकर घरी गेलो बॅग घेऊन हा. घरी गेलो असताना माझी दोन मुलं धावत आली दोन मुलं धावत आली म्हणतात काय म्हणतात? पप्पानं मिळाली पप्पानी हियारी पप्पानं मिळाली अरे बायको तुझी पुटूशी हियारी कशी काय केली म्हटलं काहीतरी गडबड दिसते काय गडबड आहे? पाहिलं नाही हा. माझी बारकी मुलगी म्हणते पप्पानं चार घातला पप्पानी चार घातलं म्हणजे काय पप्पानं चार घातला मी पण मिस्टेक करून म्हटलं काय झाली गडबड काय काय नक्की गडबड नक्की काय माझा मुलगा म्हणतो हो पप्पानं खोपटी खाली नावं यावी काय म्हणतोस काय खोपटी खाली नावं याली याली म्हटलं मी धावत गेलो त्या खोपटी खाली हा. तरी वाकून बघतो तर काय आपण बघतो ना काय काढूस कुत्री आली अशी मोठी गडबड झाली गडबड झाली मोठी गडबड झाली उचलला थोडं फार व्यवस्थित ठेवा तेव्हा कुठे काय म्हणतो मग आता या सिंहासनाची जरा मजा घेतलो तर कोण नाही बसू काय करतो बोल तुला आवाज दे आला. कोण नाही रे? काय झाली ती आवाज घेऊन बघूया ना आवाज येऊन जा, काय आला मारला मला बोलत नाही बरेच दिवस झाले झोप नाही डोळा लागत नाही झोपून घे म्हटलं आता जरा काय झाली ती मजा घेऊन बघूया गजा त्यांनी काय सांगितलं कोणती नोकरी आहे मला ताबडतोब हो म्हणतोय उद्या सांगायला चांगल्या बाजूला नोकरी. हो, टाकी सुस्तात बोलू. ठीक आहे अजून 2-3 प्रश्न विचारून पाहतो महाराज मला जर एखादा विहिरीमध्ये एक मनुष्य पडला तर त्याला कसं बाहेर काढावं काय करायचं नाही 2-3 दिवस थांबायचं तो आपोआप वर येईल. काय म्हणे आपोआप वरतीये ठीक आहे लाभचा आणि शेवटचा प्रश्न विचारतो
गरीब शेतकऱ्याची बातमी एखाद्या हरामखोर श्रीमंताने पळवून नेली तर त्यांनी काय करावे? मला दुसऱ्याची नावे आणि दुसऱ्याने मग काय करावे? तिसऱ्याची नावी आणि मग तिसऱ्याने काय करावे? कमीपणी तर तुमची नावी. आपला परत जास्त ठेवा. रे माझ्या सांगितलं सांग हा येईल. मला सांगू ना दिला नाही. सांगून ना दिला मी तुला आलो होतो सांगायला काय झोपत होता का काय? काय कुठं पण मारतो बाई. ठीक आहे. बघून मारा का म्हणतो मी. बघून काहीतरी ठीक आहे. आमची इथे राजा सत्यपाल, राजा सत्यपाल तुझे आता फासे उरले. आता आता या उग्र संसार आहे. लक्षात ठेव. राजसेवक आम्ही विश्रांतीसाठी जातो. महाराज येतात त्वरित आम्हाला कळवावे. जाऊ. सांगितलं म्हणतो तुला मी काय ये. गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललेलं आमचं राज्य एकाएकी भूकंप यावा आणि त्याचा तुकडा अशी झाले आहे. परंतु आमचे आत्ताजनात असे विश्वास व्यक्त करतील तुम्ही आम्हाला सांगितले होते. तर काय करावं शिवाई आम्ही येण्यापूर्वी राज्यावर कोणी आलं होतं का? ठीक आहे या लवकर. आशीर्वाद असो. महाराज असं एकाकी बोलवून घेण्याचं कारण तरी कोणतं? असं कोणतं संकट राज्यावर आलं की कोणती मोहीम हाती घ्यायची आहे? नाही सेनापती आपल्या राज्यावर वाकड्या नातवणी पाण्याची कोणाची हिंमत नाही. परंतु आमचे आप्तजनक विश्वासघातकी ठरले सेनापती. समजलं नाही महाराज. समजेलच थोड्या वेळात. लांब राहा चांदाई आमच्यापासून. असे पाप कृत्य करतेस आणि प्रसाद देतेस. हराम खुरा तुला पिकाच्या बाहेर वाढवले आणि तू आमच्या अब्रूवर घाला घातलास. हराम खुरा आमच्या सगळं घाला घातलास. असे पाप कृत्य करतेस आणि खोटा बरं बोलतेस. दादासाहेब मला माझ्या पण असे गाड्यावर लावू नका. आपणास काहीतरी चुकीची माहिती मिळाली. आपल्या नक्कीमध्ये कान बघले असावे. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले नसते तरी काही विश्वास केला नसता. परंतु पहिल्या गोष्टीवर अविश्वास करणार कसा? महाराज राजकुमार आणि राणीसाहेब यांच्यातील माता पुत्राचा स्नेह आम्ही पाहिला आहे. आपण संयमाने घ्यावे. कधी कधी आपली नजरही आपल्याला धोका देऊ शकते. सेनापती या प्रकरणाला प्रधानजी सुद्धा साक्षी आहे. प्रधानजी आपण सांगावे. महाराजांनी सांगितलेली सर्व गोष्ट खरी आहे. आणि महाराज राजनगरी पेट पट्टा मारायला गेलो होतो. पण पाहतो तर काय मंदिराचा पाठीमध्ये राणीसाहेब आणि राजकुमार आदित्य हे दोघे प्रेमाचे काय करत बसले होते. नाही हे सर्व खोटे आहे प्रधानजी. आम्ही कोणताही गेलोच नाही. आम्ही राजदरबार देवदर्शन करून सरळ राजदरबारकडे आलो. चांदाई असे पाप कृत्य करतेस आणि खोटा बरा बोलतेस. शिपाई या हरामीला राज्यातून बाहेर हाकलून द्या आणि त्या हरामखोराला बली घालण्यात टाका. काफी बोलत हो. बघ विचारते येतो. शिपाई महाराज तुमची काळजी. हिला हाकलून द्या राज्यातून. प्रधानजी मुला घरचं निरस वाटतंय. मन निरस वाटतंय. पण काय करावं? मन शांत कसं करावं प्रधानजी? महाराज आपलं मन शांत करण्यासाठी आमच्याकडे झाली औषध आहे. ते मी आपणास देऊ इच्छितो. ठीक आहे घेऊन या. प्रधानजी कुठे गेले?
अगदी जाणीव औषध आहे. हे तुम्ही घेतल्यावर एकदम तुम्हाला आराम पडेल. हे घ्या, हे घ्या. द्या सर प्रधानजी. प्रधानजी, दवा फारच कडवट आहे, घशाखाली उतरत नाही. महाराज ठीक आहे, हे घ्या, हे घ्या. 2-3 वेळेचा घ्या. आपोआप हे ग्लास पूर्ण खाली होईल. तेव्हा तुमच्या डोक्याला एकदम शांत वाटेल. प्रधानजी, आता मन किती हलकं हलकं वाटतंय. सगळं असं हलकं हलकं वाटतंय प्रधानजी, हलकं हलकं वाटतंय. आता तर माझा कुठेतरी डाव चाललाय. मी आता महाराज महाराज ही काय अवस्था करून घेतली आपण सावळा स्वतःला. महाराज, अरे अरे हे राज्य आता आपल्याला सांभाळायचे आहे. त्यामुळे आपल्याला आमच्या आज्ञेत राहावे लागेल. पण प्रधानजी, पण बिन काही नाही. आलेल्या आपण आपल्या मोहिमेवरती जावे आणि आमच्या आज्ञेचे पालन करावे. इथेच नदीत पाणी मुरत आहे. थोडं संयम घेऊन, प्रकरणाचा छाड छाडा लावून, यांच्या मर्जीने वागून. ठीक आहे, आम्ही आमच्या कामगिरीवर जात आहोत. ठीक आहे. राजसेवक! राजसेवक! या हरामखोर ढेरड्या या राजवाड्यातून हद्दपार करा आणि ह्याच्या अंगावरती असलेले अलंकार काढून घ्या. जावा, आमच्या आज्ञेचं पालन करा. पालन करण्यापूर्वी थोडं आमच्यावर विचार. असल्या आज्ञेचे पालन करा. चालता हो माझ्या अरे पण आपले महाराज आपल्याला विचार केला पाहिजे का नाही? आपल्या पोटापर्यंत आधी विचार करा. आपले लवकर करा सांगितलेल्या प्रकारे. जोपर्यंत आपले राज्य होते तोपर्यंत आपल्याला पगार पाणी व्यवस्थित मिळत होता. पण याच्या पुढे काय करायचं तर आमची एक अट आहे. बोला. जर 1 तारखेला वेळेच्या वेळी पगार होत असेल तर आम्ही महाराजांना आतमध्ये घेऊन जातो. 1 तारखेला काय त्याच्या आदल्या महिने तुमचा पगार करून देऊ. पण आमच्या आज्ञेचे ताबडतोब पालन झालेच पाहिजे. माझ्या अरे आपले महाराज आज आपले महाराज आपल्यापासून लांब जात आहे. राजसेवक! क्षमा चावी महाराज, क्षमा. आम्हाला भरपूर दुःख होते दिसत आहे ते. पण काय करणार या काळामुळे काय बोलू शकत नाही महाराज. तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय बांधून काय हा व्यवस्थित केला. शिपाई, हे आमच्या कर्माचे भोग आहेत. आमच्या पडल्या वेळेस प्रधानाने आम्हाला साथ द्यायचं सोडून आम्हाला राज्यातून हाकलून देत आहे. त्याच्या महानिशा त्याला नक्कीच मिळेल. सेनापती निष्ठावंत आहेत. यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढतील. यातून नक्कीच मार्ग काढतील. आम्ही भरपूर गुण आहोत. कोण आहे तिकडे? तेव्हा चंपक! अरे चंपक, आज आम्ही भरपूर खुश आहोत. आनंद अरे भोगली करण्यासाठी आम्हाला मदिरा आणि मदिराची घेऊन या. घेऊन येतो महाराज. कशी आहे मदिरा? मदिरा तर छान आहे चंपक, पण मदिराक्षी कुठे आहे? ती पर्यंत आपण मदिराचा आस्वाद घ्यावा महाराज. ठीक आहे. चंपक, अरे एवढा टाइम झाला अजून मदिराक्षी कुठे गेली? मदिराक्षीला सांगावं लागला आहे. तोपर्यंत आपण आपल्या अर्ध्या व्यवहारांचं मिटवून टाकू. व्यवहाराचं
आणि तू एक शूद्र आहे आणि हा असला कोणता व्यवहार आपल्यामध्ये झाला आहे? महाराज आपला व्यवहार 1000 मोहरांचा मारला होता. 1000 मोलांचा? अरे पण असा आपला व्यवहार ठरलाच नाही. आणि आणि तू जर हे जर कुठे काढलं तर याद राख तुझं एक मुलगा गळामध्ये केलं जाईल. हे लक्षात ठेव. महाराज अशी गरिबाची तट्टा करू नका. माझा आपला व्यवहार 1000 मोहरांचा ठरला होता. 500 तुम्ही दिल्या आणि 500 कामगिरी पार पाडल्यानंतर त्यांना म्हटलं होतं कामगिरी तर मी 5 पार पाडली आहे. म्हणूनच या राजघाटचे मालक झाला आहात तेवढा देऊन टाका. म्हणजे आपला व्यवहार संपला. चालता हो आपल्यामध्ये असा कुठलाही व्यवहार झाला नाही. चालता हो इथून आणि कोणाच्या पुढे असे हे उल्लेख करू नकोस. चालता हो. मी काय पैसे देत नाही. रे सोंगड्या कुठे चाललास? अरे मूर्खा, मी सर्व काही ऐकलं आहे. आता उकाड्याने सर्व काही ते खरं खरं सांग, नाहीतर काय नाही ते अरे स्वतः काय करतो? पटापट बोल. मी सांगितलेलं त्या प्रधानाला समजलं तर तो मला ठार मारून आणि नाही सांगितलं तर मी तुला ठार मारेन. सेनापतीजी राजकुमारांनी राणी सरकार यांची घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी प्रधानजींनी मला आणि माझ्या बायकोला राजवस्त्र दिली होती. ती राजवस्त्र नेसून वंद्र्याच्या पाठ मोरेपासून प्रेमाचे चाळे करण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे आम्ही तिथे जाऊन बसलो आणि हे सगळे प्रधानजीने माळजना दाखवून त्यांच्यात संभ्रम निर्माण केला. म्हणूनच हे सगळे रामायण घडले आहे. अरे मूर्खा, थोड्याच्या धनाच्या लोभासाठी तू केवढे मोठे पाप केलेस कळते का तुला? देवाच्या दरबारी तुझे पापाचे मोजमाप होईलच. त्यापूर्वी या दरबारी तुला जन्ममृत्यूची शिक्षा होऊ शकते. सेनापतीजी मला माफ करा. माझ्या पाठी माझी बायकापूर आहे. त्यांचा विचार करा. मला माझ्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला आहे. मग मी तुला एक संधी देतो, पण माझ्या मर्जीने वागशील तर. ठीक आहे, तुमचे उपकार होतील. तुम्ही सांगाल ती कामगिरी मी पार पाडेन. मग हे मी जे सांगेन ते ह्या काळाच्या त्या काळावर होता कामा नये. ठीक आहे. तू आणि तुझी बायको बंदीखानाजवळ जायचे. तिथे जाऊन पारेकरांना नाच गाण्यात बेधुंद करायचे. मदिरा पाजून त्याला बेधुंद करायचे. तिच्या पुढे मी काम पार पाडेल. एकदा का की राजकुमारांना मुक्त केलं की तिथून सर्वांनी निघून जायचे. जा कामगिरीला लाग. ठीक आहे, जसे आज्ञा. नाही ना पावर गेला. पाण्यासाठी म्हणतात एक चान्स द्यावा त्याला. परंतु तुम्ही सकाळचे 10,000, दुपारचे 30, रात्रीचे 15,000. परवडेल. आपलं राज्य प्रॉफिट मध्ये चाललं आहे. 1 लाख जाऊ दे. राजकारण झालंच पाहिजे. आपलं कमिशन 50,000 आणि यांची सुपारी 15,000. आज साहेबांना सांगितलं 1 लाख रुपये सुपारी घ्यायची आहे. करुणी शृंगार साज राजा सांगतले मी आज
करोनी शृंगार साज राजसा नटले मी आज मोहात पडले मी तुमच्या आत उजळा घ्या मोहात पडले मी तुमच्या आत उजळा घ्या राजकुमार, सर्व कारस्थाचा पर्दाफाश झाला आहे. हे सर्व कारस्थान त्या प्रधान उग्रसेनाचं आहे. आता आपल्याला कुठे वेळ जाऊन चालणार नाही. आपल्याला राजसाहेब आणि राजकुमार महाराज यांचं लवकर शासनाला आला पाहिजे. सेनापती, तुमचे आमच्यावर उपकार झाले. तुम्ही मला या उपकार कसले? मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. चला आपण निघूया. फार वेळ दौडून चालणार नाही. चला तर मग. चंपक, तूही कुठेतरी दूर निघून जा. इथे थांबलास तर तुलाही जीवाची धोका आहे. चल.
भिकाराचं आयुष्य जगावं लागतंय रे. अरे परमेश्वरा, तू पण का रे आमचा खेळ चालवलास? अरे मी थोडं जरी पुण्य केलं असेल तर दाखव रे अजून काहीतरी मार्ग दाखव. अरे परमेश्वरा, अरे तिकडे कोण आहे? आणि या अशा अवस्थेत कोण आहे तिकडे? महाराज, ते आपण या अवस्थेत? सेनापती, इकडे कसला गुन्हा चालू आहे? राजकुमार, इथे दोन गरीब माणसं आहेत आणि मुलं त्यांना त्रास देत आहेत. चला, आपल्याला वाचवायला हवं त्यांना. राजकुमार, हे आपले राणीसाहेब आणि महाराज आहेत. मला महाराज, वहिनी साहेब, आपण पुढे गेलो होतो. राजकुमार, अरे राणी सरकार, मी आपला अपराधी आहे. महाराज म्हणून बोलण्याची माझी लायकी नाही. त्या नाराजा माझ्या प्रतावणी देऊन मी तुमच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. राणी सरकार, खूप मोठा अन्याय केला आहे. आपण स्वतःला अपराधी मानू नका. त्या उग्रसेनाने असं काही कारस्थान नसलं की का ती सर्वांनाच नाव असं खरं वाटलं. सेनापती, इथे आरामखोराच्या पातावर देऊन मी राजकुमार आणि राणी सरकारला राज्यातून हटवून दिले. आपल्या जनाला राज्यातून हटवून दिले आणि मला वेचनात करून त्याने मला राज्यातून हटवून दिले. साहेब, आपण राज्यात जाऊन त्या कृष्णमेचा बदला घेऊया. चला तर. आज आम्ही बहुत खुश आहोत. आमचा हा आनंद त्वरित करण्यासाठी एक चांगली करमणूक करा. ते करमणूक करा. किड्याचा पान आणि बटाट्याचा चिवडा. किड्याचा पान आणि बटाट्याचा चिवडा पान बटाटा चिवडा प्रधानजी बसले पूजेला. प्रधानजी बसले पूजेला. डॉक्टर बोलत नाही. राजसेवक, एक चांगलं छानसं गाणं होऊन जाऊ द्या. लिंबुनीच्या झाडाखाली काय होतंय कसा काय? राजसेवक, लिंबुनीच्या झाडाखाली बोलून दे तरी झालं कसं काय तुला? लवकर करमणूक करा. मला वांद्राच्या बुटात झपाटला. बघितलं नाही गेलं ते बघितली बघत आहे मी. बघते तू काय लागेल? लवकर गाणं म्हणा, करमणूक करा. बघतो काय असं त्या पोहाले असं तर बघतो. अरे माझ्या हा रात्री अमोशीच्या झाडाखाली रात्री 12 वाजता तिच्या झाडाखाली गावातलेला आहे. हा त्याच्या मुला तो हा उड्या मारतेला आहे. तो जाऊ दे, उड्या मारू दे. गाणं उड्या. लिंबुनीच्या झाडाखाली हा काल्या Oh
एक चांगल्याची ट्रीप घे इथे सकाळी उठवणार नाही उठवणार नाही? माणसाला बघित पण नाही तो फटाक फुटूक कडे चांगला गाणं घेऊया घे चांगलं गाणं घे. ती कोकणची नमन कला ताल मृदुंग हा वाजला ताल मृदुंग हा वाजला तुमच्यावरती एकदम छान वाटलं. उद्या उठून जायचं आहे गाडी जमा करायची माझ्या मार्गीत चालता हो. आल्या मार्गीत चालता हो. नाहीतर तुमचे मुंडके झाडावर केले जाईल. अरे काटे अरे तुझ्या बाबाचे आता घडे भरले आहेत. आता मुकाडे शरण आहे. नाहीतर हे काय? आल्या मागे चालता हो. नाहीतर तुझ्या